कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मदतच असतील. तर आज आम्ही चाललोय लोणावळ्याला. खूप मजा येणार आहे, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. हाय मामा. बस मजेत. एकविरा दर्शन काल्या मम्मी हाय बोला. हाय बाबा. हाय हा बोलणार. बाबा हाय. मामा आई मामी मामा कुठे धबधबा? अरे हा रे प्रज्ञेश, कुठे आलो आपण? हा धबधबा बघायला नाही आलो. आईलो आम्ही आता मंदिरात पोहोचलो. कोल्यांची शान माझी एकवीरा माऊली तू, एकवीरा माऊली तू, माझी नवसाला पावलीस तू. अग्री कोल्यांची शान माझी एकवीरा माऊली तू. स्टे ट्यून. आता गाईस, आता आमचं दर्शन झालंय. आता आम्ही निघालोय खाली आणि खूप मजा आली. बोल मानो काय? मस्त मजा आली खूप. खालच्या मंदिरचं आता तर वापस एकदा दर्शन घेऊ, मग निघू. बरोबर एकदम.
लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ते लवकर जाऊन सबस्क्राईब करा. गाईस तर आता आम्ही महाडच्या गणपतीला आलोय आणि आता आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहे. तर मग भेटूया. गुणगान तुझे ओठांवर राहू दे, चरणी तुझ्या. आता आम्ही आलोय मंदिरात. चला मग मंदिराच्या आतमध्ये आता आम्ही आलेलो आहोत. फक्त आता दर्शन घ्यायचे बाकी आहे. फायनली आम्ही घरी पोचलोय आणि मला खूप मस्त वाटलं एकविरेला जाऊन. तुम्ही मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग. मला खूप मजा आली आणि हा ब्लॉग शूट करतानाही मला खूप मजा आली आणि खूप मस्त वाटलं तिकडे जाऊन. खरं तर आम्ही खूप दिवसांनीच गेलो होतो एकविरेला. खूप मजा आली तिथे. आणि खरं तर जेव्हा मी आईच्या गाभाऱ्यात गेले तेव्हा तर खूपच भारी वाटलं. एवढं भारी की ते मला शब्दातही सांगता येत नाही आहे. सो तुम्ही हा बघितलाच असेल ब्लॉग. खूप मस्त आहे. सो लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला. मी 2 लाईन म्हणेल की जग किती पण सुंदर असू देत पण आपलं मन रमतं ते एकविरेलाच, बरोबर की नाही. सो लाईक करा, कमेंट करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.